हॅलो, कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत चिकन बिर्याणी। त्यासाठी हिरवा मसाला आधी करून घ्यायचा आहे। 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं, मुठभर कोथिंबीर, 7-8 पुदिन्याची पानं आणि 2 हिरव्या मिरच्या घेऊन बारीक वाटून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा किलो मी बोनलेस चिकन घेतलंय। तुम्ही विदाउट बोनलेस चिकनही घेऊ शकता। ते स्वच्छ धुवून अर्धा कप दही, 1 टीस्पून हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा बिर्याणी मसाला, 1 ते 1.5 चमचा वाटलेला हिरवा मसाला, 1 चमचा कसुरी मेथी, हे सर्व एकत्र करून ते 1 तासासाठी मॅरिनेट करत ठेवणे। त्यानंतर अर्धा किलो लॉंग ग्रेन बासमती राईस स्वच्छ धुवून मी अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेला आहे। तोपर्यंत 3 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून त्यातील अर्धा कांदा मी गरम तेलामध्ये फ्राय करून सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे। चला तर बिर्याणीसाठी सर्व तयारी झालेली आहे। आता आपण भात करून घेऊ। त्यासाठी मी 2 ते 2.25 ग्लास इथे पाणी घेतलेलं आहे। त्यात 1 मसाला वेलची, 7-8 काळी मिरी, 2 हिरव्या वेलच्या, 2 तेजपत्त्याची पाने, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 5-6 लवंग, 1 चक्री फूल, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तूप घालून पाण्याला उकळी आली की ते तांदूळ सोडून 10 ते 12 मिनिटांसाठी मध्यम गॅसवर झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचे आहे। त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून अलगद ढवळून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपला भात 80% असा शिजवून घ्यायचा आहे। भात थंड होतोय तोपर्यंत आपण बिर्याणीच्या ग्रेव्हीसाठी तयारी करूया। त्यासाठी एक 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये मी तेजपत्त्याची पानं, काही खडे मसाले घालून त्यामध्ये उरलेला उभा पातळ चिरलेला कांदा, 1 चमचा बटर, हे सर्व घालून मी परतून घेतलेला आहे। खडा मसाला नाही घातला तरी चालेल कारण आपण बिर्याणी मसाला वापरणार आहोत। त्यानंतर उरलेली जी हिरवी पेस्ट होती मिक्सरमध्ये ती मी यामध्ये टाकून जरा परतून घेतलेला आहे। त्यामध्ये 1 ते 1.5 मोठा टोमॅटो मी उभा चिरून यामध्ये ऍड करून मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे। त्यानंतर मॅरिनेटेड चिकन यामध्ये ऍड करून मी हे खरपूस असं परतून घेतलेलं आहे। या परतताना त्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा पुन्हा बिर्याणी मसाला आणि पाऊण चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकून चवीनुसार मीठ घालून हे सर्व मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। त्यानंतर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी मंद गॅसवर हे मी व्यवस्थित शिजवून घेणार आहे की जेणेकरून त्यामध्ये मसाले पण उतरतील आणि हे व्यवस्थित चिकन आतमध्ये सॉफ्ट असं शिजलं जाईल। तर हे बघा, आता तुम्ही चिकन आपलं आता मस्तपैकी शिजलेलं आहे। यामध्ये मी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकदा चांगलं व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे। आता यावर मी तळलेल्या कांद्यापैकी अर्धा कांदा मी यावर पसरवलेला आहे आणि त्यावर 80% जो राईस आपण शिजवून घेतलेला होता तो मी व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे। त्यावर 1 लिंबाचा रस आणि सर्व कलर जे आहेत हिरवा, पिवळा, पिंक कलर असे मी सर्व व्यवस्थित पसरवून त्यावर तळलेला कांदा आणि 2 ते 3 चमचे तूप घालून मी ही बंद करून 15 ते 20 मिनिटांसाठी बिर्याणीला दम दिलेला आहे। तर तुम्ही 15 ते 20 मिनिटांसाठी गॅस बंद करून थोड्या वेळाने 10 मिनिटांनी उघडून तुम्ही ही मस्त रसरशीत अशी मस्त सुटसुटीत बिर्याणी तुम्ही सर्व करू शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली ना, तुम्हाला नक्कीच आवडली असेल, पण माझी करण्याची पद्धत आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हो, पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय।